हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं एका नवीन स्टोरीमध्ये. प्रेक्षकांनो, ही स्टोरी खूपच इमोशनल, हार्ट टचिंग आणि तुम्हाला आवडेल अशीच आहे. तर नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. दिवसा निर्जन भासणारा एक परिसर, पण रात्री मात्र तोच परिसर लोकांच्या गर्दीने खचाखच भरलेला दिसतो. इथे रात्री रोनकच रोनक असते. हा परिसर एक मोठा बाजार म्हणून ओळखला जातो. पण या बाजारात कपडे किंवा खेळणी विकले जात नाहीत. उलट इथे कपडे अंगावरून उतरवले जातात आणि खेळणी न खेळता शरीरांशी खेळ खेळला जातो. होय, हा परिसर आहे रेड लाईट एरिया म्हणून प्रसिद्ध आहे. आणि इथलं सर्वात मोठं कोठं म्हणजे जमुनाबाईचं कोठं. इथे दुःखाची किंमत काही नाण्यांमध्ये ठरते, पण जखमांवर मलम न मिळता आणखी काही जखम देण्याची परंपरा आहे. या कोठ्यातल्या मुलींचे अश्रू शहरातील मोठ्या उद्योगपती आणि रईसजाद्यांच्या मर्दानगीचे पुरावे ठरतात. त्याचवेळी त्या निर्दयी पुरुषांची निर्लज्ज हसरी चेहरे इथल्या स्त्रियांची असहाय्यता उघड करतात. हा असा परिसर जिथे दिवसा कुणी इज्जतदार माणूस नजरेनेही पाहायला धजावत नाही. तिथेच रात्री अब्रूची उघडी बाजारपेठ उभी राहते. फक्त 15-16 वर्षांच्या मुलींपासून ते 30-40तील स्त्रियांच्या सन्मानाला इथे चिरडून टाकलं जातं. जमुनाबाईचं कोठं. जमुनाबाई वयाच्या सुमारे 45तल्या एक बाई. आज तिने लाल रंगाचा घागरा, पांढऱ्या रंगाची चोळी आणि डोक्यावर जड लाल दुपट्टा घेतला होता. सोन्याच्या दागिन्यांनी नटलेली ती बाई हॉलच्या मध्यभागी नाचत होती. कारण आज कोठ्यात आनंदाचा प्रसंग होता. आज एका मुलीचा जन्म झाला होता. जमुनाबाईने तिच्यासमोर उभी असलेल्या सुकन्याकडे पाहत हसतच म्हटलं, "अगं सुकन्या, आनंद कर. बघ, तुला मुलगी झाली आहे. जशी तू या कोठ्याची शान आहेस ना, तशीच ही मुलगीसुद्धा मी या कोठ्याची शान बनवेन." असं म्हणून जमुनाबाई तिच्या झुल्यावर जाऊन बसली. एक नोकर तिच्यासमोर पानांची प्लेट घेऊन उभा राहिला. तिने पान ओठात धरलं आणि निवांत चघळू लागली. सुकन्या सावध पावलांनी तिच्या समोर आली. हात जोडून ती भीत भीत म्हणाली, "बाईजी, मला तुम्हाला काही सांगायचं आहे." जमुनाबाई हसत म्हणाली, "आज तू मला खूप खुश केलं आहेस. जा, तुला बोलायची परवानगी आहे. जे हवंय ते माग." जमुनाबाई म्हणाली. सुकन्या भीतीने थरथरत म्हणाली, "मी माझ्या मुलीला या ठिकाणापासून दूर पाठवू इच्छिते." हे ऐकताच जमुनाबाईच्या ओठांवरचे पान थांबलं. तिचा चेहरा रागाने लाल झाला. ती उभी राहून सुकन्याच्या जवळ आली आणि म्हणाली, "तू हिला इथून दूर पाठवू इच्छितेस?" सुकन्याने मान हलवली. डोळ्यातून पाणी वाहत ती म्हणाली, "मी जिवंत असेपर्यंत या कोठ्यात तुमची सेवा करत राहीन. तुम्ही जसं सांगाल तसं मी करेन. माझं अंग, माझं आयुष्य सगळं पणाला लावीन. पण मला माझ्या मुलीला वाचू द्या. मी तिला दूर पाठवेन. ती शिकेल, अधिकारी बनेल. कृपा करून माझी ही छोटीशी विनंती मान्य करा बाईजी." सुकन्या जमुनाबाईला म्हणाली. सुकन्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच जमुनाबाईचा जोरदार चापट तिच्या गालावर बसला. सुकन्या थेट जमिनीवर कोसळली. तिने नुकतीच एका सुंदर मुलीला जन्म दिला होता. ती झुल्यावर निजलेली होती. जमुनाबाई कठोर आवाजात म्हणाली, "तवायफच्या पोटी तवायफच जन्माला येते, अफसर नाही." हे बोलून तिने ओठांतलं पान सुकन्याच्या चेहऱ्यावर फेकलं आणि तिच्याकडे गर्वाने पाहू लागली. व्यंगात्मक हसत ती पुढे म्हणाली, "आता आपली औकात समजली का तुला? जा, खोली क्रमांक 404 मध्ये बसून राहा. ग्राहक येताच तुला बोलावलं जाईल." जमुनाबाई निघू लागली तशी सुकन्या रडत तिच्या पायांवर पडली. गहिवरलेल्या आवाजात ती म्हणाली, "मी फक्त 6 वर्षांची होते जेव्हा या कोठ्यात आणली गेली. आज 22 वर्षांची आहे. 16 वर्ष या कोठ्याला दिली आहेत. तुम्ही सांगितलेलं असं काही काम नाही जे मी केलं नाही. कितीही तब्येत बिघडली तरी प्रत्येक ग्राहकाला हसत परतवलं आहे.
आयुष्यभर मी हेच करेन, फक्त एकदा, फक्त एकदा. इतक्यात जमुनाबाईचा पाय तिच्या चेहऱ्यावर आपटला. सुकन्या जमिनीवर तडफडू लागली. बाजूला उभे असलेले विनय आणि पवन मोठ्याने हसू लागले. जमुनाबाई थंड नजरेने म्हणाली, आता अजून काही बोलायचं आहे का तुला, की मी जाऊ इथून? सुकन्या वेदनेने तडफडत होती. ती काही बोलू शकत नव्हती आणि इतक्यात जमुनाबाईने तिच्या चेहऱ्यावरून आपला हात जोराने दूर केला. तिच्याकडे पाहत जमुनाबाई म्हणाली, आता जर जीभ उघडलीस तर इथेच नग्न नाचवेन तुला. या सगळ्या कोठ्यातील लोक तुझा नाच बघतील आणि सर्वात आधी तुला जो तोहफा मिळेल तो तुझ्या स्वतःच्या मुलीकडून मिळेल. जा, तिच्या बालीच्या रसमेची तयारी कर. सुकन्याच्या डोळ्यात आश्चर्य भरून आले. तिचं मूल तर अजून काही तासांचंच होतं आणि इतक्या लवकर बालीची रस्म? ती घाबरत म्हणाली, पण ही रसम तर 2 दिवसांनी होत नाही का? जमुनाबाई हसली आणि कठोर आवाजात म्हणाली, हे जमुनाबाईचं कोठं आहे. इथे जे काही होतं ते फक्त जमुनाबाईच्या इशाऱ्यावर होतं. तिच्या मर्जीशिवाय इथे काहीही घडत नाही आणि तिच्यासमोर कुणाला जीभ उघडायची ताकद नाही. तुला संधी दिली होती, पण तू प्रत्येक संधी गमावलीस. आता जा, आधी रूम नंबर 404 मध्ये आणि मग तुझ्या मुलीच्या बालीची तयारी कर. हे बोलून जमुनाबाई तिथून निघून गेली. सुमारे 1 तासानंतर सुकन्या बिछाण्यावर पडली होती. तिच्या अंगावर एकही कपडा नव्हता. फक्त एक मळकट चादर होती जी तिचं शरीर झाकत होती, पण तिच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू काही थांबत नव्हते. समोर एक माणूस कपडे घालत होता. त्याच्या चेहऱ्यावरची बेशर्मी मात्र कपड्यांनीही झाकली जात नव्हती. तो हसत सुकन्याकडे पाहत म्हणाला, आज तर तू मज्जा करून दिलीस. त्याने खिशातून 500 रुपयांचा नोट काढून तिच्याकडे फेकल्या आणि म्हणाला, हे घे तुझं बक्षीस, जा ऐश कर. असं म्हणत तो कपडे सावरून निघून गेला. जाताना त्याने चेहऱ्यावर मास्क चढवला. सुकन्याने त्याच्याकडे पाहिलं आणि मनोमन म्हणाली, साहेबांपासून चेहरा लपवशील, पण देवापासून कसा लपवशील? की तुमच्यासाठी देव असतोच? नाही, देव तर आमच्यासारख्यांसाठी असतो, तोही फक्त याचना करण्यापुरता. आनंद तर कधीच नशिबात लिहिला नाही. हे मनात बोलून ती हळूच उठली आणि आपले विस्कटलेले कपडे गोळा करू लागली. आणि त्याचनंतर इकडे 2 तासांनी ती खाली हॉलमध्ये आली. तिथे जशनाची तयारी सुरू होती. जमुनाबाईच्या हातात एक लहानशी मुलगी होती, सुकन्याचं मूल. तिला पाहताच सुकन्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. ती लोकांमध्ये जाऊन उभी राहिली. जमुनाबाई तिच्याकडे पाहून हसत म्हणाली, आज खूप आनंद झाला असेल ना तुला? तुझ्या मुलीची बालीची रसम होणार आहे. आज जमुनाबाई स्वतःच्या हातांनी तिला बाली घालणार. हे तू आयुष्यभर लक्षात ठेवशील, जमुनाबाई म्हणाली. सुकन्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेव्हा गौरवी नावाची एक मुलगी चांदीची थाळी घेऊन पुढे आली. थाळीत एक लहानशी डब्बी ठेवली होती. तिने ती थाळी जमुनाबाई पुढे धरली. जमुनाबाईने सुकन्याला ती डब्बी उघडायला सांगितली आणि त्याचनंतर सुकन्याने थरथरणाऱ्या हातांनी डब्बी उघडली. आत एक छोटीशी सोन्याची बाली होती. त्याच थाळीत एक धारदार चाकू आणि तेजोमय असा दिवा ठेवलेला होता. दिव्याची ज्योत खूप तीव्रतेने पेटलेली होती. सुकन्याच्या डोळ्यातून अधिकच अश्रू वाहू लागले. जमुनाबाईच्या कुशीत शांत झोपलेलं ते बाळ इतकं निरागस दिसत होतं. थोड्या वेळाने जमुनाबाईने ते बाळ झुल्यात ठेवलं आणि सगळ्यांकडे वळून पाहिलं. तिथे मुलींची मोठी गर्दी होती. कुणाच्या चेहऱ्यावर हास्य होतं तर कुणाच्या डोळ्यात वेदना होत्या. जमुनाबाईने थाळीतला चाकू उचलून
तो दिव्याच्या ज्योतीवर धरला. काही क्षणात चाकू लालसर गरम झाला. मग तिने तो चाकू बाळाच्या पोटाजवळ नेला. पुढच्याच क्षणी बाळाचे किंचाळणारे रडण्याचे आवाज वातावरणात घुमले. सुकन्याने चेहरा वळवला. तिच्या डोळ्यातून असहाय्य अश्रू धावू लागले. तेवढ्यात जमुनाबाईने त्या बाळाच्या जळलेल्या त्वचेवर नाभीजवळ ती सोनेरी बाली खोचली आणि त्यानंतर बाळाकडे पाहत जमुनाबाई गर्वाने म्हणाली, आता ही मुलगी पूर्णपणे या कोठ्याची झाली आहे. या कोठ्याच्या मुलींची ओळख म्हणजे ही बाली आणि आजपासून हिचीच ओळख हीच आहे. हिचं नाव असेल चांदणी, जी या कोठ्याची चांदणी होऊन इथे तेजाने झळकणार. ही होईल या कोठ्याची सर्वात सुंदर तवायफ. हे बोलताना जमुनाबाईच्या चेहऱ्यावर अपरंपार गर्व झळकत होता. तिचं बोलणं ऐकताच सगळ्यांनी जल्लोष सुरू केला. काही मुली एका बाजूला होऊन नाचू लागल्या, तर आलेले रईसजादे समोर घातलेल्या गादीवर बसले. आजची खास पेशकश सुकन्याने करायची होती. हॉल थोडासा रिकामा झाल्यावर ती मध्ये येऊन बसली. तिच्या पायात घुंगरू होते आणि चेहरा दुपट्ट्याने झाकलेला होता. तिची नजर झोक्यावर पडलेल्या वेदनांनी रडणाऱ्या आपल्या बाळावर होती. पण इतकी हिंमतही तिच्यात नव्हती की तिला जवळ घेऊन शांत करावं. बाळाचं रडणं असह्य झालं तेव्हा जमुनाबाईने गौरवीला इशारा केला. गौरवीने लगेचच ते बाळ दुसऱ्या खोलीत नेलं. संगीत सुरू झालं. सुकन्याने हळूहळू पाय ठोकायला सुरुवात केली आणि थोड्याच वेळात रंगारंग नृत्य सुरू झालं. पण तिथल्या कोणालाही तिचं नृत्य बघण्यात रस नव्हता. सगळ्यांच्या नजरा तिच्या अंगावर खिळल्या होत्या, जणू नजरेनेच तिचं मांस फाडत होते. सुमारे तासभर ती तिथेच नाचत राहिली आणि त्या घाणेरड्या नजरा सहन करत राहिली. आज सकाळीच तिने मुलीला जन्म दिला होता. अजून नीट उभीही राहू शकत नव्हती. तिचं शरीर वेदनेत तडफडत होतं, पण तिला त्या वेदना जाणवण्याची परवानगीच नव्हती. तासभरानंतर एका रईसजाद्याने तिचा हात पकडून तिला ओढत खोलीत नेलं. जमुनाबाईच्या चेहऱ्यावर पुन्हा गर्विष्ठ हास्य उमटलं. ती इतर रईसजाद्यांकडे पाहून म्हणाली, आजची मैफिल इथेच संपली. हे बोलून तिने सगळ्यांना निरोप दिला आणि स्वतः आराम करण्याला गेली. पण ज्यावेळी ती एका बाजूला आरामात पडली होती, त्याचवेळी दुसऱ्या खोलीतून सुकन्याच्या वेदनांनी भरलेल्या किंकाळ्या घुमत होत्या. त्या कोठ्याच्या प्रत्येक खोलीत एखादी ना एखादी मुलगी वेदनांनी तडफडत होती आणि जे पुरुष स्वतःला बलवान समजत होते ते त्यांच्या कमकुवतपणाची साक्ष देत होते. कारण खरी ताकदवान ते नव्हते, ते फक्त एखादी मजबुरी विकत घेत होते. रात्री साधारण 11 वाजता सुकन्या सगळा त्रास विसरून गौरवीच्या खोलीत आली. गौरवी जमुनाबाईची खास होती, त्यामुळे तिला सहसा ग्राहकांसमोर आणलं जात नव्हतं. ती कोठ्याच्या मुलींची काळजी घ्यायची. जमुनाबाई तिच्यावर फार बंधन घालत नव्हती. तिच्या खोलीतच झोक्यावर सुकन्याची मुलगी शांत झोपली होती, जिला आज चांदणी नाव दिलं होतं. अगदी चंद्रासारखं सुंदर रूप होतं तिचं. सुकन्या धावून आली आणि मुलीला मिठीत घेतलं. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंनी ती म्हणाली, किती कमकुवत आहे तुझी ही आई. तुला जन्म दिला, पण तुला आयुष्य देऊ शकली नाही. स्वतःसाठी काही करू शकली नाही. म्हणून वाटलं की तुझ्यासाठी काही करीन, पण दुर्दैवानं तुला फक्त यातना देऊ शकेन. अचानक कुणीतरी आवाज दिला, जर तू ठरवलंस तर खूप काही करू शकतेस. आणि त्यानंतर इकडे हा आवाज ऐकताच सुकन्या घाबरून थरथरली. गौरवी लगेच तिच्या जवळ आली. तिने सुकन्याकडे बघत म्हटलं,
मी तुमच्यासारखं रोजच ते दुःख भोगलं नाही, पण ते दुःख कसं असतं हे मी जाणते. म्हणूनच मी नाही इच्छित की ही निरागस जीव त्या वेदना सहन करू. म्हणूनच सांगते, तिला घेऊन इथून पळून जा. सुकन्या चकित होऊन म्हणाली, पण ते कसं शक्य आहे? मी इथून कशी पळू? कुणाला कळलं तर ते माझे प्राण घेतील. आणि जमुनाबाई, त्या तर माझा जीव घेऊनही मला सोडणार नाहीत. गौरवीने तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं, काळजी करू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. मला काही माणसं माहीत आहेत. वरवर ते जमुनाबाईचे काम करतात, पण प्रत्यक्षात माझ्या जाळ्यात अडकलेले आहेत. मी त्यांना तुझी मदत करायला सांगेन. तू फक्त धाडस दाखव. तुझ्या मुलीचं भलं होईल. ती इथून गेली की तुला स्वतःवर अभिमान वाटेल, कारण तू आई म्हणून तुझं कर्तव्य निभावशील. तिचं आयुष्य घडेल. गौरवी म्हणाली. गौरवीचं बोलणं ऐकून सुकन्या खोल विचारात पडली. पण तिला माहीत होतं, जर गौरवीने साथ दिली तर सगळं शक्य आहे. आणि त्याचमुळे सुकन्या ठाम आवाजात म्हणाली, ठीक आहे, मी तयार आहे. मी माझ्या मुलीला घेऊन इथून पळून जाईन, खूप दूर, जिथून हे लोक मला परत कधीच आणू शकणार नाहीत. पण तू खरंच माझी मदत करशील ना? सुकन्या विचारते. गौरवीने प्रेमळ स्वरात विचारलं. एक स्त्री असून मी दुसऱ्या स्त्रीचं दुःख नाही समजून घेणार का? त्यानंतर इकडे हे ऐकून सुकन्याच्या चेहऱ्यावर एक हलकी स्मितरेषा उमटली. तिच्या डोळ्यातच स्वप्न झळकू लागली होती. तिने आपल्या लेकराकडे पाहिलं आणि तिला अलगद कुरवाळलं. ती गौरवीकडे पाहत म्हणाली, मी लगेच माझ्या खोलीतून येते. तोपर्यंत तू त्या माणसांशी बोलून घे, जे माझी मदत करणार आहेत. सुकन्या म्हणाली. गौरवीने मान हलवत उत्तर दिलं, मग लवकर मागच्या दारातून ये. मी तुझी वाट पाहते आहे. सुकन्याने होकार दिला आणि तत्काळ निघून गेली. सुकन्या निघून गेल्यावर गौरवीच्या चेहऱ्यावर चलाख हसू पसरलं. ती मनाशीच म्हणाली, खरं तर माझ्या मार्गात अडखळा फक्त तूच आहेस. जमुनाबाईच्या नजरेत मी सर्वात खास आहे, पण तू समोर आलीस की माझं अस्तित्वच दिसेनासं होतं. पण आता तुला मी त्यांच्या डोळ्यातून खाली खेचेन आणि त्यांची लाडकी मी बनेन. हे बोलताच तिच्या चेहऱ्यावरचं चलाख हसू आणखीनच गडद झालं. तिने पटकन आपली ओढणी सावरली आणि मागच्या दाराकडे गेली. काही वेळात सुकन्या आपल्या लेकराला, चांदनीला घेऊन आली. गौरवीकडे पाहून ती म्हणाली, तुझं हे उपकार मी कधीही विसरणार नाही. आणि त्याचनंतर इकडे गौरवी तत्काळ हसत म्हणाली, हो, मीही तुला कधी विसरू देणार नाही. सुकन्या आश्चर्याने विचारते, काय म्हणजे? त्यानंतर इकडे गौरवीने आपली गोष्ट सावरत सांगितलं, म्हणजे इतकी मोठी मदत करते मी तुला, मग तुला मला विसरणं शक्य होईल का? चल आता जा आणि नवी जिंदगी सुरू कर. हा जावेद तुला मदत करेल. असं म्हणत तिने बाजूला उभ्या असलेल्या माणसाकडे पाहिलं. सुकन्याने जावेदकडे नजर केली. तो म्हणाला, चल लवकर, कुणी पाहायच्या आत निघून जाऊयात. जावेद म्हणाला. आणि त्याचनंतर सुकन्याने होकार दिला आणि लगेचच जावेद सोबत निघून गेली. बाहेर येताच ती त्याच्या बाईकवर बसली आणि क्षणात बाईक कोठ्याच्या बाहेर गेली. ते लोक अजून गल्लीतून नीट बाहेरही पडले नव्हते. तोच गौरवी धावत आली आणि जोरजोरात ओरडू लागली, चांदनी गायब झाली, चांदनी गायब झाली. सुकन्या तिला घेऊन पळून गेली. तिच्या आवाजाने जमुनाबाई जागी झाली आणि ताबडतोब बाहेर आली. त्याचनंतर गौरवी पटकन तिच्या जवळ जाऊन म्हणाली, जमुनाबाई, सुकन्या तर हरामखोर निघाली. ती चांदनीला घेऊन पळाली. जमुनाबाईने हे ऐकताच तिचे डोळे मोठे झाले.
चेहरा संतापाने थरथर कापू लागला. दरम्यान जावेदने सुकन्याला कोठ्याबाहेर आणलं आणि थोड्याच अंतरावर बाईक थांबवत म्हणाला, आता इथून पुढे तुला स्वतःच जावं लागेल. मला लवकरात लवकर परत कोठ्यावर पोहोचावं लागेल, नाहीतर लोकांना संशय येईल. तू जाशील ना? जावेद म्हणाला. सुकन्याने डोळ्यात पाणी आणत उत्तर दिलं, हो, मी जाईल. तुझे लाखो आभार. तू मला एवढी मदत केलीस. आता पुढचं मी स्वतः बघते. तिने लेकराला आपल्या छातीशी घट्ट धरलं आणि त्यावर ओढणी आच्छादली. लगेच ती पुढच्या दिशेने निघाली आणि जावेद तिच्याकडे दुष्ट हसत पाहत मागे वळला. सुकन्या थोडं पुढे गेली होती. तेवढ्यात मागून आवाज आला. तिने वळून पाहिलं तर एक गाडी तिचा पाठलाग करत होती. ते पाहताच तिला समजलं, हे कोठ्याचेच लोक तिला पकडायला आले आहेत. ती वेगाने पळू लागली, पण आधीच थकलेली आणि दुखण्यात वेदनाग्रस्त असल्यामुळे नीट चालणंही कठीण होतं. त्या गाडीत बसलेला पवन पुढे पळणाऱ्या सुकन्याकडे पाहत म्हणाला, आजही आमच्या हातातून निसटायला नको. हिने जमुनाबाईच्या कोठ्यातून पळून जाण्याची हिंमत केली आहे. तिला अशी शिक्षा द्यायला हवी की पुन्हा कुठलीच मुलगी अशी हिंमत करणार नाही. यांची औकात फक्त बिछाणापर्यंतच आहे. आज तिला ते कळायलाच हवं. रघु पवनचं बोलणं ऐकताच हसत म्हणाला, तू चिंता करू नकोस. आता जमुनाबाई हिची औकात तिला अगदी चांगली दाखवतील. शिकारी आण. शिकार्यात किती अंतर असतं हे आता हिला समजेल. हे बोलून तो खुदकन हसू लागला. पवन चिडून ओरडला, गाडी जोरात चालव. त्या क्षणी रघुने गाडी वेगाने पुढे दामटली. सुकन्या जीव तोडून पळत होती. तिला ठाऊक होतं की ती कितीही वेगाने पळाली तरी त्यांच्यापासून सुटणं अशक्य आहे. पण काय करावं हेच तिच्या लक्षात येत नव्हतं. स्वतःच्या जीवाची पर्वा तिला नव्हती, पण आपल्या लेकराला ती कसं काय संकटात ढकलणार. जितकी हिंमत असेल तितकी गोळा करून ती आणखी जोराने धावू लागली. कधी उजवीकडे तर कधी डावीकडे वळत होती, पण जिकडे ती धावत जाई तिकडे हे दोघं पाठलाग करतच पोहोचत. तिच्या धडपडलेल्या चेहऱ्याकडे पाहून पवन आणि रघु यांच्या चेहऱ्यावर क्रूर स्मित झळकत होतं. अचानक सुकन्याचं पाय घसरला. समोर आलेल्या मोठ्या दगडावर आपटून ती जोरात खाली कोसळली. तीव्र वेदनेने तिच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली. तिच्या पायातून रक्ताचा प्रवाह सुरू झाला. तिने खाली बघितलं. तिच्या पायातून रक्त धारांनी वाहत होतं. तिचं मनोधैर्य पूर्णपणे खचलं होतं. इतक्यात तिने आपल्या कुशीत गुडूप झोपलेल्या चांदणीकडे नजर टाकली. त्या नाजूक चेहऱ्याकडे पाहताच तिच्या डोळ्यात पाणी तरळलं. क्षणभर ती थांबली, पण पुढच्या क्षणी पुन्हा प्रचंड वेगाने उठून धावू लागली. तिच्या अचानक धावण्याने रघु आणि पवन दोघेही थबकले. त्यांनीही गाडीचा वेग वाढवला. आत्तापर्यंत ते जाणीवपूर्वक सुकन्याला छळत होते, तिची हिंमत मोडावी म्हणून, पण आता मात्र ते खरोखरच तिला पकडण्यासाठी मागे धाव घेत होते. सुकन्या स्वतःला उरली सुरली शक्ती लावून पळत राहिली. ती वेदनेने ओरडत होती, किंचाळत होती, पण तिचे पाय थांबायला तयार नव्हते. शेवटी ती पुन्हा एकदा जोरात आदळून जमिनीवर कोसळली. पवन आणि रघु यांच्या चेहऱ्यावर परत भयंकर हसू उमटलं. ते गाडीतून बाहेर उतरले. पवन सुकन्याकडे चालत गेला आणि म्हणाला, तू आज खूप मोठी चूक केली आहेस. तू जमुनाबाईच्या कोठ्याची शान आहेस, पण आज जे केलंस त्यानंतर तुझी अवस्था कुत्र्यांपेक्षाही वाईट होईल. सुकन्या संतापून किंचाळली, सावधान, माझ्या जवळ आला तर बघ, बरं होणार नाही. रघु थंड हसत म्हणाला, आम्ही नाही आलो तरी आता तुझ्याजवळ कोणताही माणूस येणार नाही. जमुनाबाई तुला कुत्र्यांच्या हवाली करतील. हे बोलून
दोघं तिच्या अगदी जवळ आले आणि तिच्या ओढणीत हात घालून चांदनीला हिसकावून घ्यायचा प्रयत्न केला. पण क्षणभरात त्यांच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं, कारण तिथे चांदनी होतीच नाही. पवन संतापून सुकन्याच्या गालावर जोरदार चापट मारतो. ती तोंडावर आपटून जमिनीवर कोसळली. पवन लगेच खाली बसला. तिच्या चेहऱ्याला जबरदस्ती पकडून म्हणाला, चांदनी कुठे आहे? सुकन्या गप्प राहिली. तिच्या ओठातून एकही शब्द बाहेर पडला नाही. रघुने संतापून तिचे केस मुठीत पकडले आणि जोरात ओढले. काही विचारतोय आम्ही तुला. चांदनी कुठे आहे? नीट सांग, नाही तर तुला इथेच जिवंत जमिनीत पुरून टाकेन, असा धाक दाखवत रघु ओरडला. सुकन्या रागाने म्हणाली, मी तुम्हाला कधीही चांदनीपर्यंत पोहोचू देणार नाही. हे ऐकून रघु हसला आणि म्हणाला, बरं बघूया तू आम्हाला चांदनीचं ठिकाण कसं सांगत नाहीस. इतक्यात त्याने सुकन्याला केसांनी धरून ओढायला सुरुवात केली आणि तिला गाडीकडे नेऊ लागला. पवन मध्ये पडत म्हणाला, आता आधी आपल्याला चांदनीला शोधायला हवं. ती इथेच कुठेतरी आसपास असेल. तू हिला घेऊन कोठ्यावर चल आणि मी चांदनीला शोधून आणतो. अचानक सुकन्या हसायला लागली. तिचं हसणं पाहून पवन आणि रघु दोघेही थबकले आणि त्यानंतर सुकन्या थोडं हसून थांबली आणि म्हणाली, जितक्या मर्जी तुम्ही प्रयत्न करा, पण तुम्हाला चांदनी कधीच सापडणार नाही. ती कधीही जमुनाबाईच्या कोठ्यावर पाऊल ठेवणार नाही. ती कधीही तवायफ होणार नाही. हे बोलत असतानाच रघुने जोरदार चापट तिच्या गालावर मारली. सुकन्या पुन्हा जमिनीवर आपटली आणि यावेळेस तिचे डोळे मिटले गेले. सुकन्या बेशुद्ध पडल्याचं पाहून रघु संतापला आणि तिच्या जवळ जाऊन म्हणाला, बेहोश झालीस रे साले, आता तुला दाखवतोच मी. असं म्हणत त्याने तिला उचललं, गाडीत फेकलं आणि कोठ्याच्या दिशेने वेगाने निघून गेला. दरम्यान रस्त्यावरून एक गाडी वेगात धावत होती. ती गाडी एक तरुण माणूस चालवत होता आणि त्याच्या शेजारी एक तरुणी बसली होती. तो माणूस साधारण 30-32 वर्षांचा, तर ती तरुणी 25-26 वर्षांची दिसत होती. त्यांच्याकडे पाहून लगेचच ते पती पत्नी असल्याचं जाणवत होतं. आणि त्यानंतर अचानक त्या माणसाने गाडी थांबवली. काय झालं अभिनवजी, गाडी का थांबवली? ती तरुणी म्हणाली. सुहासिनी काळजीने विचारलं आणि त्यानंतर अभिनव हसत म्हणाला, मी गाडी थांबवली नाही, ती आपोआप बंद पडली आहे. बहुतेक पाहावं लागेल काय प्रॉब्लेम आहे. असं म्हणत तो गाडीतून उतरला आणि बोनट उघडला. सुहासिनीने गाडीतून उतरलं आणि त्याच्याजवळ आली. अभिनव हसत म्हणाला, काय झालं? माझ्यापासून 5 मिनिटंही लांब राहवत नाही का? सुहासिनी हसून म्हणाली, 5 मिनिटं? काय, मला तुमच्यापासून 1 मिनिटही लांब राहवत नाही. असं म्हणून ती पुन्हा हसू लागली आणि त्यानंतर इकडे. पण अचानक तिचं हसू थांबलं, कारण तिला एखाद्या बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तिनं लगेच इधर उधर पाहायला सुरुवात केली. अभिनवजी, तुम्हाला ही बाळ रडल्याचा आवाज ऐकू येतोय का? ती बेचैनपणे विचारते. आणि त्यानंतर इकडे अभिनव बोनट बंद करत म्हणाला, हो, मलाही ऐकू येतोय, कदाचित या बाजूने येतोय. असं म्हणत तो रस्त्याच्या कडेला जाऊ लागला. थोड्याच अंतरावर त्यांना एक बाळ दिसलं. ते बाळ पांढऱ्या दुपट्ट्यात गुंडाळलेलं होतं. सुहासिनीने पुढे जाऊ लागली, पण अभिनवने तिचा हात पकडला आणि म्हणाला, असं कसं थेट त्या बाळाजवळ जाऊ शकता तुम्ही? त्यानंतर इकडे तिनं आपला हात सोडवत म्हटलं,
प्लीज अभिनवजी, मला पाहू द्या. ते बाळ कित्येक वेळ रडत असेल. मला जाऊ द्या त्याच्याकडे, सुहासिनी म्हणाली. असं म्हणून ती पटकन पुढे गेली आणि त्या बाळाला आपल्या मांडीवर उचललं. ते बाळ अगदी सुंदर होतं, जणू एखादी परी. कदाचित काही तासांचं किंवा जास्तीत जास्त एक दिवसाचं ते अखंड रडत होतं. पण जसं सुहासिनीनं त्याला उचललं, ते बाळ शांत झालं. अभिनवजींना देखील काय बोलावं ते समजत नव्हतं. अचानक ते बाळ जोरजोराने रडू लागलं. तेव्हा सुहासिनीजींनी तिला आपल्या कुशीत घेतलं. काही वेळाने ती बाळाला पुन्हा शांत करू लागली. पुढच्या दिवशी अग्रवाल हाऊस. आज अग्रवाल हाऊस सुंदररित्या सजवलं गेलं होतं, कारण आज येथे खास पार्टीचे आयोजन केले गेले होते. सुहासिनीजींना आई होण्याचा आणि अभिनवजींना वडील होण्याचा आनंद साजरा करण्यासाठी या पार्टीत शहरातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मिस्टर एका सिंघानिया आणि त्यांची पत्नी कृतिका सिंघानिया यांनाही आमंत्रित केलं गेलं होतं. त्यांच्यासोबत त्यांचा 8 वर्षाचा मुलगा अखंड सिंघानिया देखील आला होता. थोड्याच वेळात पार्टी जोरात रंगली. सर्व पाहुणे आले होते. अभिनवजी आणि सुहासिनीजी एकांश आणि कृतिकासोबत गप्पा मारत होते. त्याच दरम्यान त्यांचा मुलगा अखंड शांतपणे आतल्या बाजूला गेला आणि त्यानंतर इकडे अखंडचे मन या पार्टीत बिलकुल लागत नव्हते. त्याचा निर्विकार चेहरा पूर्णपणे शांत दिसत होता. त्याला या पार्टीला यायचं नव्हतं, पण त्याला जबरदस्तीने आणलं गेलं होतं आणि याच कारणामुळे तो प्रचंड नाराज होता. अखंड आत गेला आणि त्याची नजर अचानक हॉलच्या मध्यभागी ठेवलेल्या झुल्यावर पडली. एक सेविका तो झुला हलक्या हाताने हालत होती. झुल्याकडे पाहताना अखंडच्या डोळ्यात कुतूहल दिसलं. तो पुढे गेला आणि झुल्यावर गाढ झोपलेल्या एका निरागस बाळाकडे पाहू लागला. सेविका त्याला पाहून म्हणाली, बाबा, तुम्ही कोण? इथे कसे आलात? तुमचे आई बाबा कुठे आहेत? अखंडने तिला रागाने पाहिलं आणि उत्तर दिलं, मी तुला काही विचारलं का? मग तू मला प्रश्न का विचारतेस? तुझे काम कर. अखंड सिंघानियाला प्रश्न विचारायची हिंमत करू नकोस. त्याच्या रागाने सेविका थोडी बुजली. पण अखंड अजूनही शांतपणे त्या बाळाकडे पाहत होता. तो अगदी जवळ गेला आणि तिला हात लावू लागला. सेविका घाबरून म्हणाली, कृपया या बाळाला हात लावू नका. ती अजून खूप लहान आहे. तिला संसर्ग होऊ शकतो आणि ती गाढ झोपली आहे. जर उठली तर तिला त्रास होईल. अखंडने रागीट नजरेने तिच्याकडे पाहिलं आणि त्यानंतर बाळाला हात लावणं थांबवलं. पण त्यावेळी त्या बाळाचा फ्रॉक थोडा वर सरकला आणि तिचे पोट दिसू लागले. अखंडची नजर तिच्या पोटावर गेली. तिथे सोन्याची एक छोटीशी बाळी बांधलेली होती. तो काही क्षण नुसताच शांतपणे बघत राहिला आणि त्यानंतर तेवढ्यात एकांश सिंघानियांचा आवाज आला, अखंड, तू इथे? मी तुला बाहेर शोधत होतो. तो बोलतो. अखंड त्यांच्याकडे जात म्हणाला, तुम्हाला मला शोधायची वेळच आली नसती जर तुम्ही मला इथे जबरदस्ती आणलं नसतं. चूक तुमची आहे. मग जबाब मी का द्यावा? हे बोलून तो रागाने बाहेर गेला आणि पार्किंगमध्ये उभी असलेली आपली गाडी गाठून त्यात जाऊन बसला. त्याचा चेहरा अजूनही पूर्णपणे निर्विकार होता. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपलेला आहे. पुढील भाग खूपच इंटरेस्टिंग आहे. नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.